नमस्कार, कशा आहात आपण? आजचा व्हिडिओ खूपच युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीमध्ये वापरलेले जे दिवे आहेत त्याच्या घरामध्ये भरपूर उपयोग बघणार आहोत, ज्यामुळे तुमची अवघड किचकट कामे सोपी होतील, त्यासोबत भरपूर पैशांची बचत होते। तर बघा आता कसं आपल्याकडे असे भरपूर दिवे आपण दिवाळीमध्ये लावतो। आता काही दिवेच मी इथे घेतलेले आहेत, अजून काही तुमच्याकडे दिवे असतील ज्यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळा अशा प्रकारे वाती ज्या आहेत त्या अर्धवट जळतात, अर्धवट तशाच राहतात, तर त्याला आपण फेकून देतो। तर याला फेकून न देता याचा खूप छान वापर करता येतो। त्या अगोदर याचा आपण कसा करायचा वापर कुठे ते बघणारच आहोत। त्या अगोदर बघा इथे आपण ज्या वाती आहेत ना ते एका दिव्यामध्ये काढून घेऊयात, म्हणजे नंतर आपल्याला याला वापरता येतं। त्या अगोदर एक टिप मी तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून या दिव्यांचा खूप छान दररोजच्या कामामध्ये तुम्हाला मदत होईल आणि रियूज देखील करता येईल। त्यासाठी बघा जास्त तर मातीचेच दिवे आपण लावतो आणि हे मातीचे दिवे आपल्याला खूप छान वापरात आणता येतात। तर यासाठी मी या ज्या वाती आहेत त्या बाजूला काढून ठेवलेल्या आहेत, नंतर आपण त्याचा उपयोग बघूयात। त्या अगोदर बघा आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे, कोणताही दिवा तुम्ही इथे घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला थोडीशी माती घ्यायची आहे, तुमच्याकडे माती नसेल तर तुम्ही इथे वाळू वापरू शकता किंवा थोडीशी माती आणि वाळू मिक्स जरी केली तरी चालतं। आणि त्यानंतर काय करायचं, वॉशिंग पावडर आपल्याला घ्यायचा आहे, किंवा तुम्ही इथे एखादी तुमच्याकडे साबणाचा तुकडा असेल तर तो देखील इथे वापरू शकता, थोडा बारीक करून यामध्ये टाका। तर आता बघा दोन्ही गोष्टी मी व्यवस्थित मिक्स केलेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। त्यानंतर बघा इथे मी आता या पूर्ण थोडंसं पाणी टाकून घेतलं, ओलसर मातीला केलं आणि दिव्यामध्ये अशी ही गच्च माती भरून घेतलेली आहे। इथे तुम्ही असे भरपूर दिवे एकदाच तयार करून ठेवू शकता, म्हणजे 6 महिने वर्षभर तुम्हाला हे कधीही वापरात आणता येतात। बऱ्याच जणांना साबणाची ॲलर्जी असते, हाताला खास सुटते किंवा काही त्रास होतो, पण आपलं दररोजचं भांडे घासायचं काम काही आपल्याला सोडता येत नाही, करावंच लागतं। तर अशा वेळेस तुम्हाला साबणाची बचत करता येईल। तुमचं जे स्क्रबर आहे, ताराची घासणी म्हणा, इतर काही ते वापरायची गरज पडणार नाही आणि त्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने आपले जे भांडे आहेत काळे झालेले, चिवट चिकट, ते देखील खूप छान स्वच्छ होतात, साबण किंवा स्क्रबर न वापरता या दिव्याच्या मदतीने। आता बघा दिव्यामध्ये गच्च माती भरून घेतलेली आहे, वाटलंस तर तुम्ही हे उन्हामध्ये देखील वाळवून दिवे वापरू शकता, एकदाच बनवून तयार करून ठेवून। तर आता हे दिवा जे आहे ते बघा कसा वापरात आणता येतो आपल्याला। तर इथे मी एक तवा घेतलेला आहे, दररोजचा तवा असा काळा कुट्ट झाला होता, तर याला घासायचं म्हणलं तर खूप जास्त मेहनत लागली असती, पण बघा आता इथे दिव्याच्या मदतीने हा काळा कुट्ट झालेला तवा किती छान स्वच्छ होतो। तुमच्या घरामध्ये जर जसं कुकरचं खालचा भाग खराब होतो, खालचे जे त्याचं बूड असतं ते खराब होतं, काळं होतं, तर त्याला देखील तुम्ही वापरू शकता। चुलीवरचे भांडे असो, लोखंडाचे भांडे असो, याने खूप छान स्वच्छ होतात। तर बघा अशा प्रकारे हलक्या हलक्या हातानेच फक्त हा दिवा मी यावरती फिरवून घेतलेला आहे, थोडा अजून पाण्याचा हात मी घेतला आणि हा जे काळा कुट्ट झालेला तवा होता ना, एवढा छान स्वच्छ होतो की तुम्ही पाहून चकित व्हाल। अगदी कमी मेहनतीत आपलं हे काम होतं आणि जसं की मी म्हटलं साबणाची स्क्रबरची तर बचत आहेच। आणि आता आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून टाकूयात। तर बघा अगोदर असा पूर्ण याची जी शायनिंग होती ती निघून गेली होती, खूप जास्त असा काळा कुट्ट झाला होता तो तवा, आणि बघू शकता किती छान चमकत आहे, स्वच्छ झालेला आहे। जिथे जिथे आपण घासलं तो भाग पूर्ण स्वच्छ झाला आहे। कडेने देखील आता मी घासणार आहे, तर पूर्ण भाग अशा प्रकारे छान स्वच्छ होईल आणि चमकेल, तेही या दिव्याच्या मदतीने। अशा प्रकारे तुम्ही ठेवलेले दिवे वर्षभर वापरू शकता। यानंतर आता आपला जो दुसऱ्या दिव्याचा उपयोग आहे, तर बघा काही असे चिवट चिकट झालेले दिवे जे आहेत ना, तर ती मी एक मोठ्या भांड्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये ठेवलेले आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं एखादी साबण, वॉशिंग पावडर किंवा डिटर्जंट लिक्विड थोडंसं टाका। गॅसवरती ठेवायचं, याला थोडंसं गरम करून घ्यायचं, कोमट करायचं। हे जे चिवट चिकट झालेले दिवे असतात ना, तर तुम्ही जर तसेच ठेवत असाल पुढच्या वर्षीसाठी किंवा इकडे तिकडे कॅरी बॅगमध्ये टाकून, तर दुसऱ्या वर्षी खूप त्याचा वास येतो, खूप जास्त घाण ते होतात। तर अशा प्रकारे त्यांना तुम्ही स्वच्छ करू शकता। तर गॅसवरती ठेवून मी याला एक उकळी येऊ दिली आणि थंड झाल्यानंतर हे दिवे काढले आणि बघू शकता अगोदर किती काळे होते, चिवट तेलकट झाले होते, ते पूर्ण अशा प्रकारे स्वच्छ झालेले आहेत। एक तर तुम्ही जसं आपण पहिला उपयोग बघितला तसं वापरू शकता, किंवा पुढच्या वर्षी वापरायचे असेल तर अशा प्रकारे तुम्ही त्याला स्वच्छ करून ठेवू शकता। यानंतर बघा आता सुरुवातीला आपण ज्या वाती शिल्लक राहिल्या होत्या थोड्याफार दिव्यामध्ये, तर त्या आपण काढून एका दिव्यामध्ये ठेवल्या होत्या। तर त्यामध्ये आपल्याला 2 लवंग टाकायच्या आहेत आणि काही तेजपत्त्याची पानं असतील तर ते देखील तोडून यामध्ये टाका।
आणि त्यानंतर काही कडुलिंबाची पानं मी थोडी अशी टाकलेली आहेत। तुम्ही जर वाती जास्त असतील तर दिवा मोठा घ्या किंवा दररोज थोड्या थोड्या जरी लावल्या तरी चालतील। आणि इथे मी मधोमध असा कापूर ठेवलेला आहे। संध्याकाळच्या वेळी तुम्ही जर हे घरामध्ये जाळलं तर तुमच्या घरातील पूर्ण जे जीवजंतू आहेत, कीटक आहेत ते निघून जातात, जसे की मच्छर, चिलट। अशा प्रकारे नैसर्गिक आपण त्यावरती उपाय करू शकतो, कोणतंही केमिकल न वापरता। आणि त्यासोबत या तेलकट वाती ज्या आहेत त्या देखील उपयोगात आणता येतात। आणि जसं की यामध्ये आपण बाकी वस्तू टाकलेल्या आहेत, तर वाती जळाल्यामुळे त्या वस्तूही छान जळतात, त्याचा धूर घरामध्ये होतो आणि खूप छान घरामधील कुमट दमट वास घालवण्यासाठी देखील याचा फायदा होतो। एकदा करून बघा, तुम्हाला कमालीचा याचा देखील रिझल्ट मिळेल। आणि अशा प्रकारे आपण वाती किंवा दिव्याचा देखील रियूज करू शकतो। यानंतर आपण बघू शकता, आता याला छान हे पेट घेतलेली आहे आणि थोड्या वेळात हे विझतं आणि त्यानंतर हळूहळू जळायला लागतं आणि यामधून थोडा थोडा धूर यायला लागतो। आणि हो ट्रिक आवडत असतील तर व्हिडिओ मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। यानंतर बघा, आता बऱ्याच वेळा काय होतं, दिव्यामध्ये काही जसं की आपण काही वातीचा उपयोग केला, पण काही जर वाती तुमच्याकडे अशा लांबवाल्या असतील, शिल्लक राहिलेल्या अर्धवट जळालेल्या, तर त्याचा देखील वापर करता येतो। आपल्याकडे असे बऱ्याच वस्तू असतात ज्या की जाम होतात, त्यामध्ये तेल सोडावं लागतं। तर बऱ्याच वेळा काय होतं, आता बघा मिक्सरचा हा भाग आतमध्ये आहे याचा जॉईंट, आणि तिथे तेल कितीही टाकायला गेलं तरी ते पडत नाही। वरती जर असेल तर नट काही त्यावरती पडतं लगेचच, पण आतमध्ये पडलं की नाही, तिथे गेलं की नाही हे लक्षात येत नाही। त्यासाठी मी तेलकट वात घेतलेली आहे आणि यामध्ये अशा प्रकारे इथे लावलेली आहे। अगदी ते तुम्ही एखाद्या काडीच्या मदतीने त्याला आतमध्ये असं दाबून ठेवू शकता, जेणेकरून तिथे तेल पोहोचेल आणि जाम झालेली आपली जी वस्तू आहे ती अगदी ओपन होते। आणि जसं की आता वरच्या भागातही असा प्रॉब्लेम झाला असेल, मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणा किंवा इतर कोणत्या वस्तूसाठी देखील तुम्ही ह्या ट्रिकचा वापर करू शकता। आता वर जर एखादा नट असेल तर जसे ते वरती आहे थोडंसं, तर टाकलं तर आतमध्ये जाईल, पण खालच्या बाजूने काही आपल्याला टाकता येत नव्हतं, तर तिथे वातीचा खूप छान आपल्याला वापर करता येतो। यानंतरची आपली खूपच महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे बघा, बऱ्याच वेळा काय होतं, मिक्सरचं भांडं दररोजच्या वापरामुळे त्याच्या जे ब्लेड असतात त्या पूर्णपणे अशा धारदार राहत नाहीत, अगदी खराब होतात। आणि त्यामुळे काहीही यामध्ये वाटायला गेलं, बारीक करायला गेलं तर खूप जास्त वेळ लागतो किंवा मोठं मोठं राहतं। असा प्रॉब्लेम तुमच्यासोबत होत असेल, ब्लेड चेंज करू नका। यामध्ये एखादा जर तुमच्याकडे तुटलेला दिवा असेल, मातीचा दिवा वापरायचा, तो दिवा असा थोडा बारीक करून टाकायचा आणि त्यानंतर थोडे तुकडे टाकायचे, जास्त नाही, छोटे छोटे करून टाकायचे आणि अशा प्रकारे मिक्सर चालवून याला फिरवून घ्यायचं। म्हणजे यामुळे काय होतं, हे जे धार आहे ती पूर्ण अशी खूप छान धारधार होते, याच्या ज्या ब्लेड आहेत ना तर त्या खूप शार्प होतात। आता यानंतर तुम्ही याला काहीही यामध्ये बारीक करायला घ्या, अगदी पहिल्यापेक्षा कमी वेळेत होईल आणि खूप छान बारीक होतं, ब्लेड बदलायची गरज पडत नाही। बघू शकता, चांगलंच आपण जे दिव्याचा भाग टाकला होता तुकडे, तर ते बऱ्यापैकी असे बारीक झालेले आहेत, म्हणजे ब्लेडने त्याचं काम केलेलं आहे। आता यानंतर मी याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे, काही ब्लेड खराब होत नाही, फक्त मातीचे जे हलके दिवे असतात ना तोच टाकायचा तुटल्यानंतर, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही याला ठीक करू शकता। यानंतर बघा, आता जर भरपूर आपण स्वच्छ दिवे करून ठेवले आणि बरेच असे काही दिवे आहेत आपल्याला जे की पुढच्या वर्षी वापरायचे आहेत किंवा ठेवून द्यायचे आहेत फेकून न देता, तर याला ठेवायला जर तुम्ही इकडे तिकडे असं गेलात तर नाजूक दिवे असतात, मातीचे लगेचच फुटतात, त्यासोबतच भरपूर जागा लागते, कुठे ठेवावं, कॅरी बॅगमध्ये इकडे तिकडे असं काहीतरी करत असतो आपण। पण तसं न करता आपल्याकडे असणारी जी प्लास्टिकची बॉटल असते ना ती घ्यायची। इथे मी छोटी घेतलेली आहे, माझ्याकडे छोटे दिवे आहेत म्हणून। मोठे दिवे असतील तर मोठी प्लास्टिकची बॉटल घ्या आणि अशा प्रकारे त्याला कट करा। त्यानंतर बघा, यामध्ये जे दिवे आहेत ना तर ते आपण खूप व्यवस्थित ठेवू शकतो, जेणेकरून हे एकाच ठिकाणी भरपूर दिवे बसतात, इकडे तिकडे पसारा होत नाही, त्यासोबतच हे फुटत नाहीत, खराब होत नाही, धूळ बसत नाही आणि कमी जागेत इकडे तुम्हाला असं याला ठेवता येतं। बघू शकता, पूर्ण भरपूर दिवे यामध्ये बसत आहेत। तुम्ही पण दिवाळी झाल्यानंतर दिव्यांचे अशा प्रकारे घरामध्ये उपयोग करा, म्हणजे तुम्हाला भरपूर मदत होईल। किचकट कामे तर अवघड होतात, सोबतच पैशांची बचत होते आणि भरपूर छान घरही ऑर्गनाइज होतं। तुम्हाला सर्वात जास्त कोणता उपयोग आवडला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।